नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सहर्ष स्वागत आहे इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या यूट्यूब चॅनलवर। सर्वात आधी तुम्हाला 2025 महासंग्राम जी सिरीज आहे, ज्यामध्ये महासंग्रामची खूप विद्यार्थी मित्र आपल्याला वाट पाहून असतात आणि त्यामधला आउटपुट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येत असते। तर त्या महासंग्रामच्या आधारावर आपण ही सिरीज रिव्हिजन संदर्भात आहे आपल्या कंबाइंड टार्गेटसाठी, टार्गेट 2025 साठी। तर सर्वात आधी पहिलाच प्रश्न आपण बघूया। जास्तीत जास्त प्रश्न राज्यसेवा अप्रोच आणि एसटीआय मेन्स अप्रोचचे घेतले आहेत, कारण की या अप्रोचमध्ये आपल्याला बऱ्यापैकी जास्तीत जास्त एरियाज कव्हर करता येतात आणि विश्लेषण जास्त झाल्यामुळे त्याची रिव्हिजन सुद्धा खूप स्ट्रॉंग भेटते आपल्याला। त्यामुळे आपण असेच प्रश्न घेतले ज्यामधून आपली रिव्हिजन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि आपल्या कंबाइनला जे सिलेबसला लिंक करणारे एरियाज आहेत ते सुद्धा आपल्याला हाती येणार आहेत। तर सर्वात पहिला प्रश्न आहे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक। आता एमपीआय जर म्हटलं तर आयोगाचा खूप वेळा एमपीआय वर प्रश्न आहेत। तर एमपीआय जो आहे, एमपीआय आधीचा ह्यूमन पॉवर्टी इंडेक्स होता एचपीआय। एचपीआय ची जागा 1997 चा एचपीआय होता, एमपीआय ने घेतलेली आहे 2010 ला। तर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक संकल्पना एचडीआय अहवालामध्ये, मानव विकास अहवालामध्ये कधीपासून मांडण्यात येते? 2010 पासून मांडण्यात आली। पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, म्हणजेच एमपीआय ची सुरुवात कधीपासून झाली? 2010। बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना मानवी दारिद्र्य निर्देशांकाच्या ऐवजी वापरात येते। स्टेटमेंट बरोबर आहे। दुसरं सुद्धा बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये 3 आयाम आहेत। एमपीआय मध्ये आयाम 3 आहेत, एक आरोग्य, दुसरं शिक्षण आणि तिसरं राहणीमान दर्जा। हे सुद्धा बरोबर आहे। ओके, त्यानंतर डी बघा, एमपीआय निर्देशांकांचे मूल्य जेवढे अधिक तेवढे दारिद्र्याचे प्रमाण अधिक। याचा अर्थ होते की एमपीआय जो आहे, एमपीआय हा 0 कडून 1 कडे जाताना गरिबीमध्ये वाढ होत जाते। गरिबीमध्ये काय होत जाते? वाढ होत असते। हे स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे। 0 कडे जर येत असेल 1 कडून 0 कडे, तर गरिबी काय होत जाते? कमी होत जाते। मात्र एचडीआय जो आहे 0 कडून 1 कडे जाताना हा गुड मानला जातो। याचा अर्थ होते की त्या देशामध्ये आरोग्य, शिक्षण, राहणीमान दर्जा परिस्थिती ही चांगली असणार आहे। म्हणजे एचडीआय आणि एमपीआय हे एकमेकांच्या विरुद्ध ठरतात। तर पर्याय क्रमांक याचा किती आहे? 4 आहे। पर्याय क्रमांक किती आहे? 4 आहे। आता निर्देशांकांच्या बाबतीत जर आपण बघितलं, निर्देशांकांच्या बाबतीत एमपीआय हा केव्हा सुरू झाला? 2010 ला। एचडीआय हा केव्हा सुरू झाला? 1990 ला। जीडीआय जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स हा केव्हा सुरू झाला? 2010 ला, 14 ला। आणि जीआयआय जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स हा 2010 ला। इनइक्वॅलिटी ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स आयएचडीआय हा सुद्धा केव्हा सुरू झाला? 2010 ला सुरू झालेला आहे। आणि पीएचडीआय प्लॅनेटरी प्रेशर्स ॲडजस्टेड ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा नवीन आणलेला आहे आता 2020 ला। तर असे हे निर्देशांक आहेत, यांचे इयर सुद्धा चांगले लक्षात ठेवा। यामध्ये एमपीआय असेल, एचडीआय असेल, जीडीआय असेल आणि आयएचडीआय असेल, यांचे आयाम जे आहेत हे कसे आहेत? सारखेच आहेत। आरोग्य, शिक्षण, राहणीमान दर्जा। आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान दर्जा। तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? याचा 4 येणार आहे। तर कंबाइनला एचडीआयवर, एमपीआयवर वारंवार आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे हे चांगलं लक्षात ठेवा। नेक्स्ट आहे भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणे। आपल्याला शेती या घटकावर प्रश्न असतात आणि थोडे कंपॅरेटिव्ह लॉजिकल प्रश्नांची संख्या ही जास्त असते। भारतीय शेतीच्या अल्प उत्पादकतेची कारणं कोणती आहेत? म्हणजे उत्पादकता जी आहे शेतीमध्ये ही कमी आहे, त्याची कारणं कोणती कोणती आहेत? तर पहिला पॉईंट आहे सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा। बरोबर आहे। पूर्ण भागामध्ये आपण सिंचन सुविधा पोहोचलेली नाही, म्हणूनच आपल्या भारतामध्ये खरीप शेतीचं प्रमाण हे कसं आहे? जास्त आहे। कालबाह्य कृषी तंत्रज्ञान, आजही नवीन टेक्नॉलॉजी आपण शेतीमध्ये वापरत नाही। त्याचे कारणं खूप वेगवेगळे आहेत, कारण की टेक्नॉलॉजी ही महाग आहे आणि तेवढ्या प्रमाणात खर्च करण्याची क्षमता त्या शेतकऱ्यांची असेलच असं नाही, कारण की सीमांत शेतकऱ्यांची संख्या ही भारतामध्ये कशी आहे? जास्त आहे। सीमांत शेतकऱ्यांची संख्या ही जास्त आहे। सर्वाधिक शेतकऱ्यांची संख्या ही उत्तर प्रदेशमध्ये आहे। तसेच महिला शेतकऱ्यांची संख्या सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये आहे। त्यानंतर बघा,
कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे, हे चुकीचं आहे. कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांची संख्या ही कशी आहे, जास्त आहे, आणि धारणा क्षेत्र उलट तिथं कमी आहे. धारणा क्षेत्र हे कसं आहे, कमी आहे. त्यामुळेच या ठिकाणी छुपी बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. या ठिकाणी छुपी बेरोजगारीचे प्रमाण जास्त आहे. ओके, तर सी नंबरचं चुकीचं आहे. कृषी क्षेत्रामध्ये अनार्थिक धारणा क्षेत्र हे वाढलेलं आहे, हे सुद्धा बरोबर आहे. ABD पर्याय क्रमांक काय येणार आहे, 4. ABD. अनार्थिक धारणा क्षेत्र म्हणजे त्या ठिकाणी औद्योगिकीकरणामुळे उद्योग उभारले असतील. त्यानंतर प्लॉटिंग हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. शहरांच्या आजूबाजूला जी शेती होती तिथं प्लॉटिंग वाढलेलं आहे, त्यामुळे सुद्धा उत्पादकता काय झालेली आहे, कमी झालेली आहे. ABD. दुसरा पॉइंट महत्त्वाचा, दर हेक्टरी प्रोडक्शन जे आहे, दर हेक्टरी प्रोडक्शन सर्वाधिक गहू या पिकाचं होते आपलं, आणि दुसऱ्या क्रमांकावर तांदूळाचं होते. एकूण प्रोडक्शन जर विचारलं भारतात सर्वाधिक कशाचं, तर एकूण प्रोडक्शन जे आहे हे तांदूळाचं जास्त आहे, पण दर हेक्टरी जर म्हटलं तर गव्हाचं जास्त आहे. गव्हाचं दर हेक्टरी ॲव्हरेज 28 ते 30 क्विंटलच्या आसपास आहे. तांदूळाचं 18 ते 20 क्विंटलच्या आसपास आहे. ओके, पर्याय क्रमांक किती येणार आहे याचा, 4. नेक्स्ट आहे 1991च्या औद्योगिक धोरण. उद्योग घटकावर हा आपण प्रश्न कव्हर केलेला, आपल्याला उद्योग घटक सुद्धा आहे. विदेशी गुंतवणुकीची आवश्यकता आहे. औद्योगिक धोरणं जे आहेत हे एकूण 3 झालेले आहेत. औद्योगिक धोरणं आपले किती आहेत, टोटल 3 आहेत. औद्योगिक धोरणांमध्ये जर आपण विचार केलेला असेल, पहिलं जे होतं औद्योगिक धोरण हे होतं 1948चं, दुसरं आहे 1956चं, आणि तिसरं आहे 1991चं. पहिलं कधीचं आहे, 1948, दुसरं 1956, तिसरं 1991. सुरुवातीचं औद्योगिक धोरण हे मिश्र अर्थव्यवस्थेवर आधारित होतं, आणि हे श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जाहीर केलेलं होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जाहीर केलेलं होतं. 1956चं जे होतं हे समाजवादी समाजरचना यावर आधारित होतं. समाजवादी समाजरचना, जिथं उद्योगांची मालकी कोणी घेतली होती, ताब्यात सरकारने. आणि 91चं जे आहे हे उदारीकरणावर आधारित होतं. 91चं हे कशावर आधारित होतं, उदारीकरणावर आधारित होतं. तर आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे 91 संदर्भात, 91च्या धोरणाबाबत आपण LPG धोरणाचे सुद्धा यावर खूप मोठ्या प्रमाणात त्याचं अवलंबित्व होतं, किंवा LPGवर आधारलेलं होतं आपण असं म्हणू शकतो. उदारीकरणामध्ये आपण 2 कायदे जे आहेत, एक MRTP आहे, मोनोपोली रेस्ट्रिक्शन ट्रेड अँड प्रॅक्टिसेस ॲक्ट, कधीचा आहे 1969, आणि हा कायदा रद्द करून आपण स्पर्धा कायदा आणला 2002ला, आणि 2002च्या स्पर्धा कायद्याअंतर्गत 2009ला भारतीय स्पर्धात्मक आयोग स्थापन केलेला आहे. भारतीय स्पर्धात्मक आयोग हे केव्हा स्थापन केलेलं आहे, 2009ला. एक फेरा कायदा होता, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ॲक्ट फेरा 1973चा, परकीय चलनावर नियंत्रणाबाबत. या जागी फेमा कायदा आणण्यात आला 1999ला, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट. फेरा कधीचा आहे, 73चा, आणि फेमा कधी आणला, 99ला आणला. आधी MRTP होता, त्या जागी कुठला कायदा आणण्यात आला, स्पर्धा कायदा. जे लायसन्स राज धोरणं होते ती उदारीकरणामध्ये आपण काय केले, रद्द केले. सद्यस्थितीमध्ये 4 उद्योगांना लायसन्स आपण सक्ती केलेले आहेत. तर याचं बघा, विदेशी गुंतवणूक म्हणजेच FDIला आवश्यकता आहे औद्योगिक धोरणानुसार. तर आधुनिकीकरणासाठी आपल्याला दुसऱ्या देशातील कंपनी काय यावी लागेल उद्योग क्षेत्रामध्ये, आधुनिकीकरण. दुसरं आहे निर्यातवाढीसाठी आणि कर्जफेडीसाठी. निर्यातवाढीसाठी स्टेटमेंट बरोबर आहे, पण इथून हे स्टेटमेंट चुकलेलं आहे. कर्जफेडीसाठी त्यांचा आपण डायरेक्ट थेट वापर करू शकत नाही, त्यामुळे B नंबरचं स्टेटमेंट हे चुकीचं आहे. औद्योगिक विकासासाठी स्टेटमेंट बरोबर आहे, आणि तंत्रज्ञानामध्ये काय करणे, सुधारणा करणे. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे, ACD. पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4. तर 2 नंबरचं स्टेटमेंटमध्ये फक्त निर्यात वाढ जर म्हटलं स्टेटमेंट बरोबर असतं, पण त्या ठिकाणी कर्जफेडीसाठी हा शब्द वापरल्यामुळे ते सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. नेक्स्ट आहे प्रतिभूती बाजाराशी. प्रतिभूती बाजार म्हणजे शेअर बाजार. शेअर बाजार, शेअर बाजाराशी मध्यस्थ संस्था जी रेग्युलेटर्स आहे तिला आपण सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणतो, जी 1988ला पटेल समितीच्या शिफारशींच्या आधारे स्थापन झाली. याची स्थापना कोणत्या समिती शिफारशींच्या आधारे झालेली आहे, पटेल. सेबी प्रतिभूती आणि विनिमय मंडळाची स्थापना 1988ला झाली, स्टेटमेंट बरोबर आहे, पटेल समिती. चक्रवर्ती समितीच्या शिफारशींच्या आधारे, इथं स्टेटमेंट चुकलं हे. इथं पाहिजे एम नरसिंहम समिती 1, एम नरसिंहम समिती 1 यांच्या शिफारशींच्या आधारे सेबीला वैधानिक दर्जा दिला 1992 मध्ये. तर सेबीबाबत आपण कायदा हा कधी केलेला, 1992 मध्ये केलेला आहे. सेबी जी आहे सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ
इंडिया. सिक्युरिटीजचा अर्थ काय होते? शेअर, स्टॉक किंवा डिबेंचर, बॉन्ड सर्व चालतं त्यामध्ये. एक्सचेंजचा अर्थ काय होते? खरेदी आणि विक्री. त्याबाबत असलेलं ही नियामक संस्था आहे. हिचे मुख्यालय जे आहे हे कुठं आहे? मुंबईला आहे. आणि याच्या पहिल्या CEO ज्या आहेत ह्या होत्या माधवीपुरी. पहिल्या CEO महिला माधवीपुरी बुच. सेबी ही केंद्रीय अर्थ मंत्रालयाअंतर्गत कार्य करत असते. केंद्रीय अर्थ मंत्रालयाअंतर्गत कार्य करत असते आणि ही स्वायत्त संस्था आहे. स्वतःचे निर्णय सुद्धा ही स्वतः घेते, कारण की हिला वैधानिक दर्जा किंवा याबाबत स्पेशल कायदा केलेला आहे. तर याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2, ए आणि बी. 10व्या पंचवार्षिक योजनेनुसार आपल्याला पंचवार्षिक योजनांवर सुद्धा प्रश्न असतात. 10व्या पंचवार्षिक योजनेनुसार कोणत्या राज्यामध्ये 100% खेड्यांचे विद्युतीकरण झालेले आहे? तर यामध्ये पॉइंट बघा, त्यांनी काय विचारलेलं आहे 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. आता मुळात त्या ऑप्शन्सला जर आपण लॉजिकली जर गेलो तरच हा प्रश्न सुटू शकतो. लॉजिक्स काय आहेत ते लक्षात घ्या. जे प्रगत राज्य आहे आपल्याला विचारलंय कोणत्या खेड्यामध्ये 100% खेड्याचे विद्युतीकरण कुठं झालेलं नाही, म्हणजे ते प्रत्येक गावामध्ये विद्युतीकरण झालेलं नाही असं कुठला राज्य आहे. आता यामध्ये काही प्रगत राज्य आहेत त्यामुळे हे ऑप्शन डायरेक्ट एलिमिनेट्स होतात. पहिल्या ऑप्शनमध्ये महाराष्ट्र आहे त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर. आसाम, ओरिसा आणि उत्तर प्रदेश. आसाम, ओरिसा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र असल्यामुळे हे ऑप्शन जे आहे हे काय आहे? बरोबर आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा. गोवा असल्यामुळे हा पूर्णपणे शहरी भाग जास्त आहे त्यामुळे सुद्धा इथं विद्युतीकरण झालेलं आहे. तिसऱ्या याच्यामध्ये गुजरात आहे. त्यामुळे हे तिन्ही ठिकाणी हे प्रगत राज्य आहेत. त्यामुळे असं राज्य असेल की जिथं अप्रगत राज्य आहेत आणि अप्रगत राज्यांमध्ये विद्युतीकरण 100% झालेलं नसते तर पर्याय क्रमांक किती लागणार आहे? 4. राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम, ओरिसा. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4 येणार आहे. तर याला प्रश्नाला आपल्याला राज्यसेवेचा मेनचाच प्रश्न आहे हा 2023चा. तर याला लॉजिक्स थ्रूच आपल्याला जाणं गरजेचं आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेनुसार भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये 100% खेड्यांचे विद्युतीकरण झालेले नाही? तर त्याचा पर्याय किती येणार आहे? 4 येणार आहे. हे ऑप्शन आपण एलिमेंट्स कसे केलेले आहेत तर महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या लॉजिक थ्रू गेलेलो आहे. म्हणजे इथं खूप नॉलेजची गोष्ट लागत नाही पण लॉजिकची लागत आहे. दुसरा पॉईंट बघा, पंचवार्षिक योजनांमध्ये जर आपण प्रतिमान जर पाहिले असतील तर प्रतिमान जे आहेत पहिलीमध्ये प्रतिमान जे वापरलं आपण ते वापरलेलं आहे हेरॉड डोमर, जे भांडवलावर आधारित होतं हेरॉड डोमर. दुसरी आणि तिसरीमध्ये वापरलेला आहे आपण PC महालनोबिस प्रतिमान. PC महालनोबिस दुसरी आणि तिसरीमध्ये. 4, 5, 6 मध्ये जे वापरलेलं आहे 4, 5, 6 मध्ये ॲलन मन आणि अशोक रुद्र. त्यानंतर 7वी मध्ये वापरलेलं आहे आपण ब्रह्मानंद आणि वकील मजुरी वस्तू प्रतिमान. ब्रह्मानंद आणि वकील. 8वी मध्ये मानव विकास सूचक नियोजन LPG प्रतिमान राव मनमोहन या नावाने सुद्धा ते ओळखलं जाते. त्यानंतर 11वी मध्ये आपण वापरलेलं आहे पुरा प्रतिमान प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज इन रूरल एरियाज. हे प्रतिमान व्यवस्थित लक्षात ठेवा. तसेच पोलाद प्रकल्प जे आहे यावर सुद्धा विशेष प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. पोलाद प्रकल्प हे दुसऱ्या, चौथ्या आणि 6व्या पंचवार्षिक योजनांमध्येच निर्माण केलेले आहेत. दुसरीमध्ये 3 पोलाद प्रकल्प निर्माण केले. दुर्गापूर असेल, भिलाई आणि रूरकेला या ठिकाणी असेल. बोकारो लोह पोलाद प्रकल्प हा 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आणि 6वी मध्ये पुन्हा किती पोलाद प्रकल्प आहेत? 2. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट सुद्धा वेगळे लक्षात ठेवा. तसेच ज्या पंचवार्षिक योजनांचे टार्गेट पूर्ण झालेले आहेत ती पहिली, दुसरी, 5वी, 6वी, 7वी आणि 8वी. माफ करा, पहिली, 5वी, 6वी, 7वी आणि 8वी. नेक्स्ट आहे यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्रातील सुधारणांबाबत समिती नेमलेली होती. त्यांनी त्यांचा अहवाल सरकारच्या अर्थ मंत्रालयात सादर केला. आता बँकिंग क्षेत्राबाबत ज्या समित्या आहेत ते M नरसिंहम यांच्याच नावाने आहे त्यामुळे ह्या 2 इच्छा गेलेल्या आहेत. M नरसिंहम हे बँकिंग सुधारणांचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी जी समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली होती 97ला. त्यांनी अहवाल जो दिला हा एप्रिल 1998ला दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1. M नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली 2 समित्या होत्या. M नरसिंहम हे RBIचे 13वे गव्हर्नर राहिलेले आहेत आणि रिसेंटली कोविड काळात त्यांचं निधन सुद्धा झालेलं आहे.
बँकिंग सुधारणांचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जाते. पहिली समिती जी CRR SLRचे प्रमाण कमी करा त्याबाबत होती, ती बँकिंग क्षेत्र आणि वित्तीय क्षेत्र या दोन्ही बाबत होती. बँकिंग प्लस वित्तीय क्षेत्र या दोन्ही बाबत होती. आणि दुसरी समिती जी आहे ही होती केवळ बँकिंग क्षेत्र सुधारणाविषयक होती. भारत सरकारच्या DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याची सुरुवात जी झाली आहे 1 जानेवारी 2013ला झालेली आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या आधारावर ही आधारलेली होती. अनुदाने थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करणे यासाठी DBT ही योजना सुरू केली होती भारत सरकारने 1 जानेवारी 2013ला. त्यामुळे सन 2015 मध्ये हे सुरू झाले. हे स्टेटमेंट पूर्णपणे चुकीचं आहे. 2013ला ती प्रायोगिक तत्वांवर 20 जिल्ह्यांमधून सुरू झालेली होती. 20 जिल्ह्यांमधून सुरू झालेली होती. पहल सारख्या योजनेत DBTने आशादायी परिणाम दाखवले आहेत. DBT अंतर्गत सुरुवातीला पहल ही योजना अनुदाने ट्रान्सफर करण्यासाठी सुरू केलेली होती. हे स्टेटमेंट पूर्णपणे बरोबर आहे. DBT योजनेचा DBTमध्ये जे अनुदाने दिले जातात त्याचा मुख्य निधी स्रोत परदेशी मदत आहे. परदेशी मदतीचं इथं काही घेणं देणं नाही, कारण की ही योजना पूर्णपणे देशांतर्गत मदतीसाठी चालवली जाते. आणि DBTमध्ये जो पैसा येतो तो टॅक्सच्या माध्यमातून येतो आणि अनुदानांच्या माध्यमातून दिला जातो. त्याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे? B बरोबर आहे, फक्त पर्याय क्रमांक 3. विकास वित्तीय संस्था याबाबत जोड्या लावण्यासाठी हा प्रश्न आहे. इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याची स्थापना जानेवारी 1955 मध्ये झाली. त्यानंतर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याची स्थापना जुलै 1964ला झाली. हे कॅनडाकडून आपण मॉडेल स्वीकारलेलं होतं. SIDBI जी आहे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याची स्थापना 1990ला झाली. आणि इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याची स्थापना जुलै 1948ला झाली आहे. तर पर्याय क्रमांक बीला 3 हा एकच पर्याय येतो, एकाच ठिकाणी आहे असा. पर्याय क्रमांक 1 एला ओके. ICICI याला बीला 3 आहे. त्यानंतर एला 1 आहे. सॉरी, खालचे सोडून द्या, वरच्या आधारावरच लक्षात ठेवा. ICICI ही कधीच्या 1955ची आहे. आता ICICI जी आहे 1994ला ही बँकिंग व्यवसायात आलेली आहे. 1994ला ही कधी आले? बँकिंग व्यवसायात आलेली आहे. त्यानंतर सुरुवातीला ही विकास वित्तीय संस्था होती, नंतर ही बँकिंग व्यवसायात मोठ्या प्रमाणात विस्तारली आणि 2002ला विकास वित्तीय संस्था आणि ही बँक एकमेकांमध्ये विलीन झाली आणि आता फक्त ती बँक म्हणून कार्यरत आहे 2002 पासून. IDBI जी आहे याची मालकी 2018ला LICने खरेदी केली. IDBIची मालकी कोणी खरेदी केलेली आहे? LICने खरेदी केलेली आहे 2018ला 51%. त्यामुळे IDBI सुद्धा आज खाजगी क्षेत्रातील बँक ती ठरते. त्यानंतर आहे SIDBI स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. सद्यस्थितीमध्ये विकास वित्तीय संस्था एकूण 4 आहेत, ज्यामध्ये नाबार्ड आहे, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रुरल डेव्हलपमेंट, जी स्थापना 1982ला झाली होती. आणि B शिवरामन समिती होती. B शिवरामन समिती. ओके. दुसरी आहे SIDBI स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. ही आपण इथंच पाहिली. हिची स्थापना 1990ला झालेली आहे. त्यानंतर आहे NHB नॅशनल हाऊसिंग बँक. ही 1988ची आहे, 1988ची. आणि एक्सपोर्ट इम्पोर्ट बँक, एक्झिम बँक म्हणून आपण यांना ओळखतो, ही आहे 1982ची आहे. तर सद्यस्थितीमध्ये केवळ 4 विकास वित्तीय संस्था आहेत. तर इथं पर्याय क्रमांक बीला 4 आहे, एला 3 आहे, बीला 4 म्हणजे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. ओके. तर इथं काही पॉईंट सांगितलेले आहेत. सद्यस्थितीमध्ये विकास वित्तीय संस्था ह्या व्यवस्थित लक्षात ठेवा. नाबार्डवर चान्स आहे प्रश्न यायचे. वित्त आयोग हे खूप आयोगाचा आवडता एरिया आहे. सद्यस्थितीमध्ये 15वा वित्त आयोग कार्यरत असून 16वा वित्त आयोग सुद्धा स्थापन झालेला आहे. खालील जोड्यांमधून अयोग्य जोडी ओळखा. 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? C रंगराजन होते. स्टेटमेंट बरोबर आहे. 13व्याचे वित्त आयोगाचे अध्यक्ष KC पंत होते. हे चुकीचं आहे. KC पंत हे 10व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत. KC पंत हे कितव्या वित्त आयोगाचे आहेत? 10वे वित्त आयोगाचे आहेत. याच काळामध्ये KC पंत यांच्या काळामध्येच राज्य वित्त आयोग, कोणता केंद्रीय वित्त आयोग आहे की त्यांच्या काळात राज्य वित्त आयोग स्थापन झालेले आहेत, म्हणजे 73 आणि 74वी घटना दुरुस्ती अस्तित्वात आलेली आहे.
राज्य वित्त आयोग 243 I नुसार स्थापन केला जातो, जेव्हा केंद्रात 10वा वित्त आयोग कार्यरत होता. 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहेत हे आहेत विजय केळकर. 13व्याचे कोण आहेत? विजय केळकर. के.सी. पंत हे कितव्याचे आहेत? 10व्याचे आहेत. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे आहेत ते के.सी. नियोगी होते. के.सी. नियोगी. दुसऱ्याचे के. संथानाम होते. के. संथानाम. ओके. त्यानंतर 14व्याचे आहेत वाय.व्ही. रेड्डी. हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि 15व्याचे एन.के. सिंग. म्हणजेच A.C.D. बरोबर आहे. आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे. चुकीचा आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच 2. नेक्स्ट आहे अवमूल्यन आणि दिनांक. अवमूल्यन जे आहेत हे भारतामध्ये एकूण 3 वेळा झालेले आहेत. अवमूल्यन हे एकूण किती वेळा झालेले आहेत? 3 वेळा झाले. 49 30.5%, 1966 ला 36.5% आणि 1991 ला हे 3 टप्प्यात झालं होतं. जुलै महिन्यामध्ये 1 जुलै, 3 जुलै आणि 15 जुलैला. तर हे होतं टोटल 22%. तर इथं आपल्याला अवमूल्यन आणि त्याच्या जोड्या लावा याबाबत पॉईंट आहे. 26 सप्टेंबर 1949 ला हे पहिलं अवमूल्यन झालेलं आहे. 26 सप्टेंबर 1949 ला ते होतं 30.5. अला 2, अला 2. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. त्यानंतर 6 जून 1966 ला ते झालं होतं 36.5% म्हणजे बी ला 4. त्यानंतर 1 जुलैला 9.5 आणि 15 जुलैला जे झालेलं होतं ते होतं 2%. बाकीचं उर्वरित जे आहे म्हणजे 22%मधले 9.5 आणि 2 गेलेले आहेत. बाकीचं उर्वरित जे आहे ते 3 जुलैचं आपल्याला समजायचं आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 1. इथं काय पॉईंट पकडलेला आहे हे लक्षात घ्या. 1 जुलै आणि 15 जुलै एवढं मायक्रो लेवलला कोणीही करत नव्हतं. आधी डायरेक्ट 91च करायचे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. 1 जुलै, 3 जुलै आणि 15 जुलै याचे सेपरेट सुद्धा आयोगानं प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. इथून हाच बोध घ्यायचा आहे की बाबा इथं पॅटर्न चेंज झालेलं आहे. म्हणजे वरून आपण जे 30.5, 36.5, 22% पाठ करतो ते थोडं चुकीचं ठरते. कारण की मायक्रो लेवलला जाऊन त्यांनी पॉईंट विचारले. एखाद्या वेळेस जर फक्त 1 तारखेचं जर विचारलं 9.5 तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतात. त्यामुळे हे चांगलं लक्षात ठेवा. तर हे आज 26 जानेवारी जे आहे उद्याला म्हणजे लेक्चर ज्या दिवशी सुरू आहे किंवा अपलोड होत आहे त्या दिवशी 26 जानेवारी 2025 ला सर्व बॅचेसवर रिव्हिजन व्हावी यासाठी 50% सवलत आहे. तुम्हाला जर करावं वाटली तर तुम्ही 100% करा. जर यावर यूट्यूबवरच तुमचं चालत असेल तर नाही केलं तरी चालते. पण प्रॉब्लेम असेल तर केली तर बेस्ट आहे. नेक्स्ट आहे किसान क्रेडिट कार्ड. किसान क्रेडिट कार्ड गुप्ता समितीच्या शिफारशींच्या आधारे KCC याची सुरुवात केलेली होती आपण. कुठली समिती होती? गुप्ता समितीच्या शिफारशींच्या आधारे. 1998 ला मेन संस्था होती. यामध्ये नाबार्ड होती, RBI आणि केंद्र सरकार या तिघांच्याही संयुक्त विद्यमानातून ही सुविधा सुरू केलेली आहे. पण प्रमुख संस्था कोण आहे? इथं नाबार्ड आहे. तर पहिलं स्टेटमेंट हे चुकीचं ठरते. का ठरते तर पहा. किसान क्रेडिट कार्ड हे भारत सरकारने 98 मध्ये RBIच्या सहकार्याने सुरू केलं आहे. चुकीचं आहे. RBI सोबत इथं कोण पाहिजे? नाबार्ड, RBI आणि केंद्र सरकार हे तिघं पाहिजे. किंवा नाबार्ड जर असतं तर बऱ्यापैकी हे आपल्याला योग्यकडे गेलेलं असतं. किसान क्रेडिट कार्डवर शेतकऱ्यांना अल्प मुदतीचं कर्ज दिलं जाते. अल्प मुदत म्हणजेच 15 महिने किंवा 18 महिन्यापेक्षा मुदत कमी असणे. 12 महिन्याकरता बिनव्याजी कर्ज दिलं जाते. तर आता इथं बिनव्याजी नाही, यावर व्याजाचे दर कमी असतात परंतु व्याज आकारलं जाते. त्यामुळे बी नंबर सुद्धा स्टेटमेंट चुकीचं आहे. किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना रोकड कर्ज देते. रोकड कर्ज म्हणजे कॅश स्वरूपात कर्ज देते. विशेष करून पीक कर्ज ही सुविधा यावर दिली जाते. पर्याय क्रमांक C हा स्टेटमेंट बरोबर आहे. सुरुवात कधी झाली तर 1998. नाबार्ड, RBI, केंद्र सरकार तिघांच्याही संयुक्त विद्यमानाने कुठली कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते? अल्प. यावरच आयोगाचे 2 ते 3 वेळा प्रश्न आहेत. आणि कुठली समिती होती तर गुप्ता समिती होती. 2021-22 मध्ये भारतातील कृषी क्षेत्रासाठी सर्वाधिक कर्ज कोणत्या बँका देत असतात? तर बँकिंग क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं ग्रामीण भाग आणि कृषी क्षेत्रासाठी सर्वाधिक कर्ज पुरवठा अनुसूचित व्यापारी बँका देत असतात. अनुसूचित बँक म्हणजे ज्यांचा RBI ऍक्ट 1934 नुसार कितव्या अनुसूचीमध्ये समावेश आहे? 2ऱ्या. अनुसूचित व्यापारी बँका ज्या आहेत ह्या सर्वाधिक कर्ज का देतात? कारण की यांची ग्रामीण भागामध्ये असलेली शाखांची संख्या कशी आहे? जास्त आहे. बी ला 1. दुसऱ्या क्रमांकामध्ये यांच्यानंतर शाखांची संख्या सहकारी बँकांची आहे.
आणि सहकारी बँका ज्या आहेत ह्या सर्वाधिक कोणत्या राज्यात आहेत तर महाराष्ट्रामध्ये आहेत. एला 2, ओके, बीला 1, एला 2 आणि RRB जे आहेत रिजनल रुरल बँक याला त्याच्यासमोर 3 आणि सीच्या समोर 3 एकमेव पर्याय. पर्याय क्रमांक किती येणार आहे 2. खालीलपैकी कोणते HDI मानव विकास अहवाल 2020 द्वारे सादर केलेले आहेत. तर यामध्ये आहे लिंग असमानता निर्देशांक, लिंग असमानता निर्देशांक, जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स हा 2010 ला आलेला आहे. ग्रहांचा दाब समायोजित HDI याला म्हणूया आपण PHDI. याला इंग्लिशमध्येच लक्षात ठेवा, मराठीत त्याचं ट्रान्सलेशन थोडं वेगळंच होते. प्लॅनेटरी प्रेशर्स ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा 2 प्रमुख आयामांच्या आधारे काढला जातो. पर कॅपिटा CO2चं उत्सर्जन, हे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन आणि मटेरियल फुटप्रिंट जे आहे, मटेरियल फुटप्रिंट ज्यामुळे एन्व्हायरमेंटला हानी पोचते अशी प्रति व्यक्ती मटेरियल फुटप्रिंट हे 2 आयाम आहेत की त्या आधारे काढला जातो. हा केव्हापासून काढला जातो 2020 पासून काढला जातो. मानवी गरिबी HDI याला आपण MPI म्हणून ह्युमन पॉवर्टी इंडेक्स हा 1997चा होता. लिंग संबंधित विकास निर्देशांक याला GDI म्हणून जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स हा 2014चा आहे. इयर जरी पाठ असले तरी हा ऑप्शन्स आपला सुटतो. पर्याय क्रमांक 1. फिलिप्स वक्ररेषा ही चलनवाढीचा दर, ही वक्ररेषा चलनवाढ दर, जेव्हा चलनवाढ होत असेल तेव्हा बेरोजगारी काय होते कमी होते. जेव्हा चलनवाढ निर्माण होते तेव्हा बेरोजगारी कमी होते. म्हणजे चलनवाढ आणि बेरोजगारीचा दर यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण दर्शविते. परंतु हे शॉर्ट रन साठीच दर्शवू शकते. तसेच हे कुठल्या चलनवाढीमध्ये आढळू शकते तर हे आढळू शकते चालणारी चलनवाढीमध्ये आढळू शकते. ओके, जिथं चलनवाढीचा दर 3% ते किती असणार आहे 7%च्या दरम्यान. तर काय येणार आहे इथं फिलिप्स वक्ररेषा ही चलनवाढीचा दर आणि बेरोजगारीचा दर याबाबत आहे. पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या समितीने दारिद्र्याची व्याख्या ही कॅलरीच्या आधारावर नसावी. कॅलरी निकष सोडून देणे ही शिफारस कोणी केलेली आहे तर कॅलरी निकष सोडून देणे ही शिफारस जी केली होती तेंडुलकर समितीने केलेली होती. त्यांनी कॅलरी ऐवजी उपभोग खर्च हे निकष गरिबी मोजताना विचारात घ्या आणि उपभोग खर्चामध्ये अन्न, आरोग्य आणि शिक्षण असे 3 उपभोग खर्चामध्ये खर्च समाविष्ट करा ही शिफारस केली होती. यांनी त्यांचा अहवाल कधी दिला 2009ला दिला आणि ही समिती स्थापना ही कधी केलेली होती 2005ला केलेली होती. पर्याय क्रमांक किती येणार आहे 3. रंगराजन यांनी उपभोग खर्चही निकष वापरला आणि कॅलरी निकष सुद्धा वापरला होता. लकडावाला यांनी उपभोग खर्च निकष वापरला परंतु यांनी उपभोग खर्चामध्ये केवळ अन्नावरील खर्चच विचारात घेतले आणि कॅलरी निकष त्यांनी यांच्याप्रमाणे वापरला. वायके अलग यांनी काय सांगितलं होतं ग्रामीण भागासाठी 2400 कॅलरी आणि शहरी भागासाठी 2100 कॅलरी ऊर्जा एवढं सांगितलेलं होतं. खालीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत पहा. आर्थिक वर्ष 2018 पासून रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन करण्यात आला. 1921 ला एक ॲक्वर्थ समिती होती. ॲक्वर्थ समितीने रेल्वे प्लस साधारण अर्थसंकल्प हे जे आहे हे वेगळे करण्याची शिफारस केली होती आणि हे वेगळे केव्हापासून झाले 1924 पासून. हे दोन्ही वेगळे केव्हापासून झाले 1924 पासून. पुन्हा बिबेक देबरॉय समिती आली 2016-17च्या दरम्यान. बिबेक देबरॉय यांनी सांगितलं की रेल्वे आणि साधारण अर्थसंकल्प, रेल्वे प्लस साधारण अर्थसंकल्प एकत्रित करा आणि हे एकत्रित कधीपासून झाले 2017-18 पासून एकत्रित झाले म्हणजे 2018 हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर. अर्थसंकल्पामधील आर्थिक वर्ष 2019 मध्ये खर्चाचे नियोजित खर्च आणि नियोजनेतर खर्च म्हणजे प्लॅन आणि नॉन प्लॅन एक्सपेन्सेस हे वर्गीकरण बंद झाले. मुळात लक्षात ठेवा प्लॅन आणि नॉन प्लॅन हे खर्चांचं जे वर्गीकरण आहे हे वर्गीकरण होतं 1987-88 पासून. हे केव्हापासून 1987-88. हे वर्गीकरण रद्द करा ही शिफारस 2010ला कोणी केली होती सी रंगराजन यांनी केली होती.
हे वर्गीकरण रद्द करा ही शिफारस कोणी केली होती? सी रंगराजन यांनी केली होती. आणि हे वर्गीकरण रद्द 2017-18 पासून झाले. हे वर्गीकरण रद्द केव्हापासून झाले? 2017-18 पासून झाले. ए आणि बी पर्याय क्रमांक किती येणार आहे? यामधलं बी चुकीचं आहे, 19 आहे इथं, त्यामुळे बी चुकीचं. पर्याय क्रमांक फक्त 1. दशलक्ष विहिरींची योजनांबाबत एवढंच सांगेल की या आधीचा व्हिडिओ जो आहे यूट्यूबवर आपल्याच अपलोड केलेला, त्यामध्ये सर्व योजना मी घेतलेल्या आहेत बऱ्यापैकी. आणि त्याच्या आधी अजून एक यूट्यूबवर असे 2 योजनांचे माझे व्हिडिओज आहेत, ते व्यवस्थित बघून घ्या. हे सगळे प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी सुटतील, ट्रॅडिशनल आणि नवीन योजनांचे सुद्धा. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. ओके, तर योजनांच्या बाबतीत तेवढा एक योजनांचा व्हिडिओ बघून घ्या. केंद्रीय करांची राज्यांमध्ये करावी लागणारी विभागणी या घटकावर आधारित असते. तर सर्वात आधी कुठल्याही राज्यामधून, समजा महाराष्ट्र असेल किंवा यूपी असेल किंवा गुजरात असेल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमधून आधी महसूल केंद्राकडे जमा होतो जास्तीत जास्त. केंद्र हे महसुलाच्या बाबत प्रबळ आहे आणि केंद्राकडून महसूल पुन्हा राज्यांना वाटप केला जातो. आणि राज्यांना महसूल जेव्हा वाटप केला जातो तो राज्यांना महसूल वाटप करताना वित्त आयोग शिफारशी करत असते. तर वित्त आयोग कोणत्या निकषांच्या आधारे महसुलाचे वाटप करायचं सांगते? तर त्यामध्ये आहे, पहिला पॉईंट दिला यांनी, त्या राज्याची लोकसंख्या. बरोबर आहे. आता 15, 14, 15 असेल किंवा 16 असेल, हे 16चं तर 16 पण आहे. 2011च्या जनगणनेनुसारच महसुलाचं वाटप करणार आहे. कोणता वित्त आयोग लक्षात ठेवा? 14वा, 15वा आणि 16व्याच्या अजून शिफारशी आल्या नाहीत, पण हा पण माझ्या अंदाजे 11च्याच लोकसंख्येनुसार महसुलाचे वाटप करेल. या दोघांनी तर 11च्या लोकसंख्येच्या किंवा जनगणनेच्या आधारावर महसुलाचे वाटप केले. त्या राज्यांचं क्षेत्रफळ किती आहे या आधारावर सुद्धा महसुलाचं वाटप होते. स्टेटमेंट बरोबर आहे. त्या राज्याचा कर उत्पन्न किती जमा करते किंवा सहभाग किती आहे त्या आधारावर महसुलाचं वाटप करते. अजून एक उत्पन्न अंतर हा निकष सुद्धा वापरला जातो. उत्पन्न अंतर हा सुद्धा एक निकष वापरला जातो. हा प्रमुख निकष आहे, उत्पन्न अंतर. शैक्षणिक सुविधांची उपलब्धता हा त्यातला निकष नाही आहे. आणि रोजगार संधीची प्रमाण हे सुद्धा विचारात घेत नाही. काय घेणार आहे? ए आणि बी. ए आणि बी म्हणजे पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणत्या समितीची स्थापना FRBM कायद्याच्या पुनर्लोकनासाठी करण्यात आली होती? सोपा आहे प्रश्न. NK सिंग समिती 2016ची. FRBM बाबत मूळ समिती जी होती ती होती विजय केळकर समिती 2003-04ची. विजय केळकर समिती. फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट हा आयोगाचा खूप आवडता कायदा आहे, विशेष करून कंबाईनवाल्यांसाठी. याची सुरुवात ॲक्ट 3चा आहे, 2003चा. 5 जुलै 2004 पासून याची सुरुवात झालेली आहे. या अंतर्गत 2008-09 पर्यंत महसुली तूट GDPच्या तुलनेत 0% कमी करणे व राजकोषीय तूट GDPच्या तुलनेत 3% कमी करणे हे उद्दिष्ट ठेवलेलं होतं. काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 हा पर्याय येणार आहे. YV रेड्डीस हे वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम पाहलाय. सी रंगराजन ही समिती जर आपण विचारात घेतली तर 1993ला ही निर्गुंतवणुकीबाबत होती. निर्गुंतवणूक धोरण. ओके. पुन्हा सी रंगराजन समिती 2012ला गरिबीबाबत होती. महावीर त्यागी समिती ही टॅक्स बाबत होती. लोक जे टॅक्स बुडवलेले आहे त्याबाबत काय कारण आहे ते शोधण्यासाठी इयर चुकीचा इथचं. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. NK सिंग. खालीलपैकी कोणती वर्ष 49, 50 ते 2019-20 म्हणजे आजपर्यंत सुद्धा व्यापार शिल्लक म्हणजे जिथं आपली वस्तूंची निर्यात जास्त आणि आयात कमी अशी राहिलेली आहे, त्याला आपण म्हणू वस्तूंचा व्यापार शेष काय राहिला आपला प्लस, तो आहे 1972-73ला आणि 1976-77ला. 72-73ला आहे प्लस 104 कोटीचा आणि 76-77ला आहे प्लस 68 कोटीचा. 72-73 प्लस 104 कोटी आणि प्लस 68 कोटी. 72-73 आणि 76-77. ओके. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे? ए आणि डी. नेक्स्ट आहे सार्वजनिक क्षेत्रातील ज्या बँका विलीनीकरण झालेल्या आहेत तर विलीनीकरणाबाबत आयोगाचा आपल्याला अपेक्षित आहे यावेळेस प्रश्न. मर्जर जे झालेले आहेत 2020ला. तर सुरुवातीला 1969 आणि 1980ला
69ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं आणि 1980ला 6 बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. 14 बँका त्या होत्या ज्यांच्या ठेवी 50 कोटीपेक्षा जास्त आणि 6 बँका त्या होत्या ज्यांच्या ठेवी 200 कोटीपेक्षा जास्त होत्या. 50 बँका ज्यांच्या अशा किती होत्या 14 आणि ह्या किती होत्या 6. 14 + 6 अशा टोटल 20 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. या 20 बँकांमधून 1993ला न्यू बँक ऑफ इंडिया PNB मध्ये विलीन झाली, पंजाब नॅशनल बँकेमध्ये. म्हणजे 20 मधून एक गेली, किती राहिल्या 19. या 19 मधल्या पुन्हा 2 गेल्या 2018-19ला बँक ऑफ बडोदामध्ये देना बँक आणि विजया बँक विलीन झाली. मग राहिल्या 17 बँका. 17 मधल्या पुन्हा 6 बँका विलीन झाल्या 2020ला. तर ह्या 6 बाबत ही जोड्या आपल्याला विचारलेल्या आहेत. 17 मधल्या 6 गेल्या, मग राहिल्या 11 आणि 11 मध्ये एक SBI सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. अशा टोटल सार्वजनिक क्षेत्रातील बँका आता किती आहेत 12 आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँका किती आहेत टोटल 12 आहेत. तर यामध्ये बघा कोणत्या बँकेत कोणती बँक विलीन झालेली आहे इथं लिहिलेलं आहे. पहिलं आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया अशा 2 बँका विलीन झालेल्या आहेत. पंजाब नॅशनल बँकेमध्ये ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया विलीन झालेली आहे. तर पंजाब नॅशनल बँक या बँकेत कोणती बँक विलीन झाली, तर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स सोबत अजून एक झालेली आहे UBI. इथं जोड्या लावांमध्ये आहे म्हणून एकच विचारलेली आहे. ओके, नेक्स्ट आहे कॅनरा बँकेत कुठली झालेली आहे सिंडिकेट बँक कॅनरा बँक. ओके, बीला एकाच ठिकाणी आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट आहे युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्रा आणि कुठली झाली कॉर्पोरेशन बँक. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये आंध्रा आणि कॉर्पोरेशन बँक म्हणजे Cला 2 आहे. त्यानंतर अलाहाबाद बँकेमध्ये इंडियन बँक विलीन झालेली आहे. तर हे पॉईंट चांगले लक्षात ठेवा, कोणत्या बँकेत कोणती बँक विलीन झालेली आहे. तर सद्यस्थितीमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका पब्लिक सेक्टर बँक ह्या किती आहेत टोटल 12 आणि सर्वात मोठी बँक जी आहे ती आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. खाजगी क्षेत्रातील जी बँक आहे सर्वात मोठी ती आहे HDFC. खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे भारतातली HDFC हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्शियल कॉर्पोरेशन. नेक्स्ट आहे 1 जुलै 2017 पासून भारतात GST लागू झालेली आहे. स्टेटमेंट बरोबर 1 जुलै हा GST दिन म्हणून साजरा केला जातो. राज्य सरकारद्वारे SGST गोळा केली जाते. हे स्टेटमेंट बरोबर आहे. याची आकारणी SGSTची राज्यच करते आणि वसुली सुद्धा राज्यच करते. CGST आकारणी वसुली केंद्रच करते. स्टेटमेंट बरोबर आहे. IGST राज्य सरकार तसेच केंद्र सरकार गोळा करतात. चुकीचं आहे. IGST आकारणी आणि वसुली दोन्हीही केंद्र सरकारच करते. यामध्ये बघा CGST प्लस IGST प्लस UGST हे तिन्ही आकारणी प्लस वसुली कोण करते केंद्र. SGST जे आहे याची आकारणी आणि वसुली कोण करते राज्य. पर्याय क्रमांक A, B, C बरोबर आहे. पर्याय क्रमांक आपल्याला विचारलेला आहे योग्य ABC. 4. नेक्स्ट राजकोषीय पत्रांची म्हणजे ट्रेझरी बिल्स. T-बिल जे आहेत हे तूट भरून काढण्यासाठी वापरलं जाणारं अल्पकालीन साधन आहे. कोषागार विपत्रे या नावाने सुद्धा ओळखतात. त्यालाच राजकोषीय पत्र म्हणून सुद्धा ओळखतात. 91 दिवस 182 दिवस आणि 364 दिवस अशा 3 भागामध्ये यांची विक्री केली जाते. 14 दिवसांचे जे होते ते आता बंद झालेले आहे. T-बिल्स बाबत वाघूल समिती होती. T-बिल्स बाबत कुठली समिती होती वाघूल समिती. T-बिल्स हे नाणे बाजाराचा घटक आहे. T-बिल्स हे कुठल्या बाजाराचे घटक आहेत नाणे बाजार. तर 91 दिवस 182 दिवस आणि 364 दिवस म्हणजे कुठल्या दिवसांचे नाहीत 368 दिवसांचे नाहीत. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ACD ACD हा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 ACD. औद्योगिक धोरण 1956ची उद्दिष्टे ही होती. आता 1956चं जे होतं हे समाजवादी समाज रचनेवर विशेष आधारलेलं होतं आणि तेव्हा दुसरी पंचवार्षिक योजना सुद्धा आपण स्वीकारली आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये पोलाद उद्योगांवर विशेष भर दिलेला होता. तर यामध्ये बघा औद्योगिक वृद्धी दरात वाढ करणे म्हणजे गतिमान करणे, अवजड उद्योगांचा पोलाद उद्योगांचा विशेष करून विकास करणे,
खाजगी क्षेत्रांचा विस्तार करणे हे चुकीचं आहे. खाजगी क्षेत्राचा विस्तार हा 3ऱ्या औद्योगिक धोरणापासून झालेला आहे. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारी क्षेत्राचा विस्तार करणे. ABD पर्याय क्रमांक 4 ABD. अर्थव्यवस्थेतील वाढती चलनवाढ. जेव्हा चलनवाढ असणार आहे तेव्हा सरकार कोणतं धोरण तयार करेल? जेव्हा चलनवाढ असेल तेव्हा महाग पैशाचे धोरण तयार केले जाते आणि जेव्हा चलन घट असेल तेव्हा स्वस्त पैशाचे धोरण तयार केले जाते. महाग पैशाचे धोरण तयार केल्यामुळे कर्ज हे महाग होतील. कर्ज घेण्याची प्रवृत्ती कमी होणार. मागणीवर नियंत्रण येणार आणि चलनवाढीवर नियंत्रण येणार. जेव्हा स्वस्त पैशाचं धोरण आहे तेव्हा कर्ज स्वस्त होतात. लोकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढेल. लोकांच्या हातात पैसा वाढेल. त्यामुळे वस्तू अधिक सेवांची मागणी वाढेल आणि मंदी दूर होणार किंवा चलनघट दूर होणार. तर इथं कोणते धोरण राबवले जाते? तर स्वस्त पैशाचं नाही. हे चलनघट परिस्थितीमध्ये स्वस्त पैशाच्या धोरणामध्येच व्याजदर कमी केला जातो, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. पैशाचा विस्तार केला जातो, हे सुद्धा चलनघट परिस्थितीमध्ये केलं जातं. त्यामुळे 1, 2, 3 पैशांचा संकोच केला जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. ही नीती आयोगाची कर्तव्ये आहेत. जेव्हा 15 मार्च 1950ला नियोजन आयोग आलेला होता, प्लॅनिंग कमिशन नियोजन आयोग हा कधीचा आहे? 15 मार्च 1950चा आहे. या जागी 1 जानेवारी 2015ला नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती आयोग याची स्थापना केलेली आहे. तर नीती आयोगाचं जबाबदारी काय आहे? तर सहकार्य म्हणजे राज्यांचं सहकार्य वाढवणे आणि स्पर्धात्मक संबंधांची निर्मिती करणे. पहिलं स्टेटमेंट बरोबर. राज्यांचं सहकार्य समन्वय वाढवणे. संपूर्ण देश पातळीवर एक कार्यक्रम पत्रिका तयार करणे किंवा ती राबविणे, प्रोग्राम तयार करणे. यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केलं आहे आपण 15 वर्षांचं. विकेंद्रीकृत नियोजन, वरच्या लेवलपासून खालच्या लेवलपर्यंत ग्रामपंचायतपर्यंत प्लॅन सुरू करणे, त्यापर्यंत योजनांची अंमलबजावणी करणे शेवटच्या घटकापर्यंत. तज्ज्ञांचे जाळे तयार करणे जे पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेतील आणि इफेक्टिव्ह पॉलिसी तयार करतील. तर वरीलपैकी सर्व विधानं योग्य आहेत. पर्याय क्रमांक 4. तर हे खूप स्टँडर्ड पॅटर्न आहे. शेती घटकावर जे क्रांती आहेत त्यांना जोड्या लावांच्या बाबतीत खूप वेळा विचारलेले आहेत. तर यामध्ये जर पाहिलं आपण हरित क्रांती 1966 पासून जी सुरू झालेली आहे, हे पिकांचं एकूण उत्पादन वाढवणे. नील क्रांती मत्स्य उत्पादन वाढवणे. त्यानंतर पिवळी क्रांती तेलबियांचे उत्पादन वाढवणे आणि सुवर्ण क्रांती हे फलोत्पादनामध्ये काय करणे? वाढ करणे. तर बीला 3 एकाच पर्यायामध्ये आहे. बीला 3 पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. दारिद्र्य मापनाच्या पद्धतीचे पुनर्वलोकन करण्यासाठी 2012 मध्ये कुठली समिती नेमलेली होती? 2009ची ही आहे तेंडुलकर आणि सी रंगराजन 2012ची आहे. सी रंगराजन यांनी 2014ला अहवाल दिला. यांनी ग्रामीण भागासाठी दैनंदिन खर्च जे आहे यांनी 32 रुपये आणि शहरी भागासाठी 47 रुपये एवढे सांगितलेले होते. शहरी भागासाठी किती सांगितलेले आहेत? 47 रुपये. नेक्स्ट आहे जीडीपी बाबत. जीडीपी बाबत जर आपण पाहिलेलं असेल, एका आर्थिक वर्षात देशांतर्गत वस्तू अधिक सेवांचे घेतलेले उत्पादन. एका आर्थिक वर्षात देशांतर्गत वस्तू अधिक सेवांचे घेतलेले उत्पादन. जीएनपी म्हणजेच ग्रॉस नॅशनल प्रोडक्शन. जीडीपी प्लस निव्वळ विदेशी उत्पन्न. जीडीपी प्लस निव्वळ विदेशी उत्पन्न. निव्वळ विदेशी उत्पन्न आपण काढतो कसं? भारतीयांनी परदेशातून आणलेलं प्लस परकीयांनी भारतातून नेलेले. म्हणजेच आपण याला म्हणूया रिसिप्ट. भारतीयांनी आणलेले आणि परकीयांनी भारतातून नेलेले. जीडीपी आणि जीएनपी ह्या दोन्ही संकल्पना एकच आहेत. स्टेटमेंट चुकीचं आहे. जीडीपी ही देशांतर्गत संकल्पना आहे आणि जीएनपी यावर भारतीय लोकांनी परदेशातून पाठवलेल्या प्राप्ती समाविष्ट होतात. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट चूक आहे. जीएनपीमध्ये देशातील उत्पादन घटकांनी म्हणजेच व्यक्ती असतील किंवा कंपनी यांनी परदेशातून केलेली प्राप्ती मोजली जाते. बरोबर आहे. याला आपण रिसिप्ट म्हणू. स्टेटमेंट बी नंबर बरोबर. जीडीपीमध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती हे चुकीचं आहे. जीडीपीमध्ये फक्त आणि फक्त डोमेस्टिक येते, परदेशातलं काहीही येत नाही. जीएनपी या संज्ञेत घसारा वगळला जातो, चुकीचं आहे. ज्या ग्रॉस संकल्पना आहेत त्या ठिकाणी घसारा
हा प्लस होतो. ग्रॉसचा अर्थ GDP असेल किंवा GNP. ज्या नेट संकल्पना आहेत NDP आणि NNP त्या ठिकाणी घसारा मात्र मायनस होतो. ओके, ग्रॉस संकल्पनांमध्ये घसारा प्लस, एन संकल्पनांमध्ये घसारा मायनस. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 2. नाफेड ही केंद्र सरकारतर्फे 1958ला स्थापन झालेली आहे. नाफेड ही केंद्र सरकारतर्फे अन्नधान्याची खरेदी करणारी नोडल एजन्सी आहे. नोडल एजन्सीचा अर्थ ही प्रमुख संस्था आहे. NAFED. नॅशनल फेडरेशन बघा, राष्ट्रीय कृषी, नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन या आधारे ही तयार झालेली आहे. नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन कधीची आहे? 1958ची आहे. केंद्र सरकारतर्फे अन्नधान्य खरेदी करणारी ही नोडल एजन्सी आहे. तसेच फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही 1965ची आहे. ही मेजरली तृणधान्यांची खरेदी करते. कशाची खरेदी करते? जास्तीत जास्त ही तृणधान्यांची खरेदी करते. 1997-98 पासून तुटीचा असा भाग जो RBI कडून शासनास दिला जातो त्यास मुद्रित तूट म्हणतात. हा प्रश्न आयोगाचा विचारलेला प्रश्न आहे STIला. 1997-98 पासून प्राथमिक तूट जी आहे, प्राथमिक तूट ही 92-93 पासून सुरू झालेली आहे. हिचा फॉर्म्युला काय सांगते? राजकोषीय तूट वजा व्याज देयता. महसुली तूट महसुली उत्पन्न वजा महसुली खर्च या सूत्राच्या आधारे काढली जाते. राजकोषीय तूट हे सरकारला मिळणाऱ्या एकूण कर्जाची व्याप्ती दर्शविते. भांडवली तूट भांडवली जमा वजा एकूण कर्ज, भांडवली जमा वजा भांडवली खर्च या सूत्राच्या आधारे काढली जाते. तर 1997-98 पासून तुटीचा असा हिस्सा जो RBI कडून कोणाला दिला जातो? शासनाला दिला जातो, म्हणजे सरकारला देतो. त्याला मुद्रित तूट म्हणून ओळखली जाते. त्याला चलनविषयक तूट सुद्धा म्हणतात. परंतु चलनविषयक तूट इथं आपल्याकडे ऑप्शन्स नाही. त्यामुळे कर्ज जर म्हटलं, दुसरी तूट कर्जांच्या बाबतीत आहे राजकोषीय तूट. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. भारताचा सार्वजनिक खर्च का वाढतो? जो सरकारचा खर्च असतो, सार्वजनिक वित्ताचे जर भाग आपण पाहिले, सार्वजनिक वित्तामध्ये सार्वजनिक उत्पन्न आहे, सार्वजनिक खर्च आहेत, सार्वजनिक कर्ज आहेत, सार्वजनिक व्यवस्थापन आहे आणि राजकोषीय धोरण आहे. यामधील जे विभाग आहेत त्यामधला सार्वजनिक खर्च का वाढते याची कारणं विचारलेली आहेत. तर पहिला आहे प्रशासकीय यंत्रणेवर होणारा विस्तार, होणारे वेतन आणि त्यांचे दैनंदिन स्वरूपाचे खर्च. पहिलं स्टेटमेंट बरोबर. राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ होत असेल, एक्सपांड जर होत असेल तर वेगवेगळ्या सेक्टर्सवर खर्च सुद्धा पुन्हा वाढतात. लोकसंख्या वाढल्या तर लोकांचे उपभोग गरजा वाढतात, त्यामुळे पॉलिसी वाढवाव्या लागतात गरिबी निर्मूलन आणि बेरोजगारी निर्मूलनासाठी. किंमत पातळीत वाढ, चलनवाढ जर होत असेल तर प्रकल्पांवर होणारे खर्च सरकारचे कमी नाहीत होत, उलट काय होतात? वाढतात. काय येणार आहे? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. प्रत्यक्ष करांच्या दोषासंदर्भात, दोष हे नेहमीच निगेटिव्ह असतात. निगेटिव्ह ऑप्शन्स पूर्णपणे बरोबर. प्रत्यक्ष कर यामध्ये 2 आहेत, एक कंपनी कर आहे आणि दुसरं आयकर आहे. प्रमुख 2च कर आहेत. आयकर सध्या 2024-25च्या अर्थसंकल्पानुसार आयकर मुक्त मर्यादा ही किती लाखापर्यंत नेलेली आहे? आता 3 लाख. कंपनी करामध्ये परकीय कंपन्यांचे दर जे होते हे 40% किती टक्के करायचं ठरवलं आहे? 35%. तर यामध्ये पहा, प्रत्यक्ष कर आकारणीमुळे लोकांकडचं उत्पन्न सरकारकडे जाते, उत्पन्नातील हिस्सा, त्यामुळे कामाचा प्रयत्न व पुरवठा कमी होऊ शकतो. बरोबर आहे, कामाचा प्रयत्न कमी होऊ शकते कारण की उत्पन्नातील भाग हा कोणाकडे जात आहे? सरकारकडे जात आहे. प्रत्यक्ष कर यामुळे बचत आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन कमी करतात. बरोबर आहे, कारण की उत्पन्नातील काही भाग सरकारकडे भरल्यानंतर लोकांच्या बचती आणि गुंतवणुकी कमी होऊ शकतात. कारण की आपल्याला शेवटी दोष विचारले, दोष हे पॉझिटिव्ह नसतील, कशा आहेत? निगेटिव्ह. आणि दोन्ही ऑप्शन्स निगेटिव्ह आहेत, त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट बरोबर. अ आणि ब दोन्ही योग्य. पर्याय क्रमांक 3. झिरो बेस बजेट ही संकल्पना पीटर पियर यांनी सांगितलेली आहे. झिरो बेस बजेट, पीटर पियर. योजनांवर होणारे खर्च जर आउटकम येत नसतील तर ते काय करा? 0 करा. झिरो बेस बजेट मांडणारं पहिलं राज्य हे महाराष्ट्र आहे.
महाराष्ट्रामध्ये 86 मध्ये ही संकल्पना आपण स्वीकारलेली आहे आणि अर्थसंकल्प 87 पासून आपण हे मांडण्यास सुरुवात केलेली आहे. अर्थसंकल्प कधीपासून? 87 पासून हे मांडण्यास सुरुवात केली आहे. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. झिरो बेस बजेट नंतर एक जेंडर बजेट आहे. साधारण अर्थसंकल्पात महिला आणि बालकांसाठी विशेष तरतुदी करणे. ही संकल्पना पूर्णपणे आपण 5-6 पासून स्वीकारली, जी ऑस्ट्रेलियामध्ये सर्वप्रथम स्वीकारलेली होती. झिरो बेस बजेट मांडणारं पहिलं राज्य जे आहे हे कुठलं आहे? महाराष्ट्र आहे. वापर 5-6 पासून केला. ही संकल्पना स्वीकार आपण 2001 ला केलेली आहे. जेंडर बजेट मांडणारा पहिला देश जो आहे हा कुठला आहे? ऑस्ट्रेलिया आहे. आणि महाराष्ट्राने कधी मांडलेला आहे? 2013 ला. खालीलपैकी प्रत्यक्ष कर कोणते आहेत? डायरेक्ट टॅक्स जी व्यक्ती पे करत आहे त्याला आपण डायरेक्ट टॅक्स म्हणूया. संपत्ती कर आहे जो बंद झाला 2015-16 पासून. उत्पन्न कर म्हणजे आयकर, हा सुद्धा प्रत्यक्ष आहे. वाहनावर कर जो आकारला, ती वस्तू आहे वाहन, तिथं अप्रत्यक्ष कर होणार. वस्तू व सेवा कर हा डायरेक्ट जीएसटी बाबत आहे, हा सुद्धा अप्रत्यक्ष कर आहे. क आणि ड चुकीचा आहे. पर्याय क्रमांक काय येणार? अ आणि ब. पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणती साधने करेत्तर उत्पन्नाची साधने आहेत? करांच्या व्यतिरिक्त महसुली उत्पन्न भारत सरकारला 2 महसूल मिळतात. अर्थसंकल्प 2024-25 नुसार महसुली उत्पन्नामध्ये कर उत्पन्न जे मिळत आहे हे जवळपास 83% मिळते आणि 17% जे मिळत आहे ते करेत्तर उत्पन्न आहे. ओके, तर आपल्याला काय विचारलेलं आहे? करेत्तर उत्पन्नाची साधनं कोणती आहेत? तर कर्ज मुळात हे भांडवलीमध्ये येते, महसुलीचा भाग हे नाही आहे, त्यामुळे करामध्ये पण येणार नाही, करेत्तरमध्ये हे सुद्धा येत नाही. देणगी हे आपण त्याला दंड आणि शुल्क म्हणू शकेल किंवा फीस सुद्धा त्यामध्ये येऊ शकेल. देणगी, मुद्रांक शुल्क किंवा देणगीला आपण अनुदानांमध्ये कन्वर्ट करूया. अनुदाने मिळाली, हे करेत्तर उत्पन्नाचा घटक आहे. मुद्रांक शुल्क याची आकारणी केंद्र आणि वसुली राज्य. फीज हे सुद्धा करेत्तर उत्पन्नाचा घटक आहे. ब क ड हे स्टेटमेंट पूर्णपणे बरोबर आहे. ब क ड हे कुठले आहेत? करेत्तर उत्पन्न. पण आपल्याकडे ब क ड असं ऑप्शन्स नसल्यामुळे ब क ड, त्यामुळे आपल्याला हे वरीलपैकी सर्व द्यावं लागेल. एसटीआयचा मेनचा हा प्रश्न आहे. कर्ज मुळात हे कुठे येतात? भांडवलीत येतात. जर कर्ज उभारणी केली तर हे भांडवली जमेमध्ये येते, भांडवली उत्पन्न. आणि कर्ज दिले किंवा कर्ज परतफेड केली तर हे भांडवली खर्चामध्ये जाते. ओके, त्यामुळे पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार, 15वा वित्त आयोग 14वा असू द्या किंवा 15वा असू द्या, 21-22 ते 25-26 या कालावधीमध्ये केंद्रीय करामध्ये सर्वाधिक वाटा कोणाला मिळाला आहे? यूपीलाच नेहमी मिळतो. ओके, सर्वाधिक कोणाला मिळालेला आहे? यूपीला मिळालेला आहे. कारण की यूपीमध्ये उत्पन्न अंतर आणि लोकसंख्या हे दोन्ही निकष प्रभावीपणे ठरतात. सर्वाधिक भारांक हा उत्पन्न अंतराला दिलेला आहे 15 वित्त आयोगाने 45%. आणि दुसरा जो निकष असतो लोकसंख्या, याला 15% भारांक दिलेला आहे. या दोन्ही निकषमध्ये यूपी हे प्रभावी ठरते, त्यामुळे सर्वाधिक वाटा महसुलाचा यूपीलाच हा मिळत असतो. पर्याय क्रमांक किती आहे? 4. यामधून वजा केल्यानंतर प्राथमिक तूट मिळते. राजकोषीय तूट वजा व्याज देयता बरोबर प्राथमिक तूट. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. अर्थसंकल्पीय तूट काय सांगते? एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च. एकूण खर्च 51-52 पासून सुरू झाली, 1951 पासून सुरू झाली आणि 96-97 पासून ही तूट आपण शून्य दाखवतो. याबाबत सुखमय चक्रवर्ती ही समिती होती. सुखमय चक्रवर्ती ही समिती होती. ओके, खालील विधाने विचारात घ्या. FRBM कायदा 5 जुलै 2004 पासून लागू झाला. स्टेटमेंट बरोबर आहे. सुरुवात त्याची. FRBM कायदा जो आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट, याच एरियाजमध्ये आपण आधी बघितलेला आहे. केंद्र आणि राज्यांना दोघांनाही बंधनकारक आहे. चुकीचं आहे. राज्यांना जर बंधनकारक असतं तर आज 28 पूर्ण राज्यांनी हा स्वीकारलेला असता. तर काही राज्यांनीच हा स्वीकारलेला आहे, ज्यामध्ये पहिलं स्वीकारणार राज्य कर्नाटक आहे, केरळ आहे, महाराष्ट्र आहे, उत्तर प्रदेश आहे. असे काही ठराविक राज्य आहेत की त्यांनीच हा स्वीकारलेला आहे. त्यामुळे FRBM हा कायदा सर्व राज्यांवर बंधनकारक आहे का? तर सर्वांवर हा बंधनकारक नाही. तर पर्याय क्रमांक फक्त बरोबर 1. नेक्स्ट,
व्हॅल्यू ॲडेड टॅक्स 2003ला सर्वप्रथम हरियाणाने स्वीकारला आणि महाराष्ट्रामध्ये विक्री कराच्या जागी 1 एप्रिल 2005ला व्हॅट लागू झाला. व्हॅटचे दर आणि नियम राज्यानुसार भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत. हे स्टेटमेंट पूर्णपणे बरोबर आहे. आज प्रत्येक राज्य व्हॅट 2 गोष्टींवर व्हॅट आकारते, ज्यामध्ये काही राज्यांमध्ये तिथं मध्यबंदी आहे ते सोडून. पेट्रोल आणि मद्य हे GST मध्ये विलीन नाही. त्यामुळे गोवा असेल, त्यानंतर इतरही सर्वच राज्य ज्यामध्ये पेट्रोल प्लस आणि महाराष्ट्रसुद्धा पेट्रोल प्लस मद्यावर काय आकारतात, व्हॅट आकारतात. व्हॅटचे दर महाराष्ट्रात असेल आणि गोव्यात असेल ह्या दोन्ही ठिकाणी सारखे नाहीत. कसे आहेत, वेगवेगळे आहेत. पहिलं स्टेटमेंट हे पूर्णपणे बरोबर आहे. GSTचे दर सर्व राज्यांमध्ये एक समान आहेत, बरोबर आहे. GSTचे दर सर्व राज्यांमध्ये एक समानचा अर्थ 0, 5, 12, 18 आणि 28. तर आता समजा महाराष्ट्रामध्ये जर आपण AC खरेदी केली तर 28% GST लागते आणि तीच AC आपण गुजरातमध्ये खरेदी केली तिथेही सुद्धा 28% आहे. गोव्यामध्ये खरेदी केली तिथेही सुद्धा 28% आहे. म्हणजे GSTचे दर सर्व राज्यांमध्ये कसे आहेत, एक समान आहेत. भारताने एकल GST मॉडेल स्वीकारले, हे चुकीचं आहे. आपण फ्रान्सकडून हे मॉडेल स्वीकारलं आहे. आपण दुहेरी GSTचं मॉडेल स्वीकारलेलं आहे. GST बाबत जी शिफारस केली होती 2002ला ही कोणी केलेली आहे, विजय केळकर समितीने केलेली आहे 2002ला. आपण कुठलं मॉडेल स्वीकारलेलं आहे, दुहेरीमध्ये एक केंद्राची GST आहे आणि दुसरं राज्यांची आहे. केंद्राच्या इकडे आकारणी आणि वसुलीचा हिस्सा हा IGSTचा आहे, एक CGSTचा आहे आणि एक UGSTचा आहे. राज्याकडे जो आकारणी वसुलीचा हिस्सा आहे तो आहे SGSTचा. म्हणजे आपण दुहेरीत GST स्वीकारली, केंद्र आणि राज्याची. तर पर्याय क्रमांक AB बरोबर आहे. चुकीचं जे आहे ते किती आहे, क नंबरचं. मनरेगा ही योजना सुद्धा आपण मागच्याच योजनांमध्ये थोडी जास्त घेतलेली आहे, तिथं तुम्ही ते बघू शकता. मनरेगा या योजनेमध्ये रोजगार कोणत्या आधारावर मिळतो, तर वर्षातून 100 दिवस ग्रामीण भागातील कुशल नाही तर कसं आहे, अकुशल कुटुंबातील एका, हा पॉईंट लक्षात ठेवा, एका प्रौढ व्यक्तीला रोजगार मिळत असतो. तर हे यामधले अकुशल ग्रामीण एका कुटुंबातील एका प्रौढ व्यक्तीस पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3. खालीलपैकी कोणता खर्च हा अविकासात्मक सरकारी खर्चाचा भाग नाही. सरकारचे 2 खर्च असतात, एक विकासात्मक योजना म्हणू आपण त्याला आणि दुसरे आहेत गैरविकासात्मक किंवा त्याला गैर योजना खर्च म्हणूया. ओके, कोणते भाग नाहीत. तर यामध्ये बघा, कर वसुली आकार किंवा कर वसुलीसाठी होणारा प्रशासनावरचा खर्च. पहिलं स्टेटमेंट हा अविकासात्मक खर्च आहे. लष्करी उपकरणावरील खर्च हा सुद्धा अविकासात्मक आहे. व्याज देयतेवरील खर्च हा सुद्धा अविकासात्मक आहे. शिक्षण जो आहे, शिक्षण हा कुठला खर्च आहे, विकास. हा खर्च आपण कमी करू शकत नाही किंवा त्याला भांडवली खर्च म्हणूया आपण. शिक्षण असेल, सिंचन असतील, ऊर्जा असेल आणि आरोग्य असतील, यामध्ये प्लस पायाभूत सुविधा आणि योजनांची निर्मिती, हे सर्व खर्च कुठले खर्च आहेत, विकास खर्च आहेत. प्रादेशिक ग्रामीण बँक, रिजनल रुरल बँक यांची सुरुवात कधी झाली, तर RRB स्थापन करा ही शिफारस होती. ग्रामीण बँक विषयक कार्यगट कोणी नेमलेला होता, M नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली नेमला होता. तेव्हाच एक अध्यादेश काढला होता फखरुद्दीन अली अहमद यांनी आणि त्या आधारावर 5 RRB सुरुवातीला स्थापन झालेल्या होत्या 2 ऑक्टोबर 1975ला गांधी जयंतीला. तर सुरुवातीला 5 RRB स्थापन झालेल्या होत्या, रिजनल रुरल बँक. तेव्हा सुरुवातीला 5 RRB नंतर त्या अध्यादेशाचे रूपांतर RRB ॲक्टमध्ये झाले 1976ला. RRB ॲक्ट हा कधीचा, 1976चा आहे. तर पर्याय क्रमांक किती येणार आहे, 1. ही भारतातील सार्वजनिक खर्चामध्ये वाढ होण्याची कारणं आहेत. सेम या पॅटर्नचा प्रश्न आपण आधी सुद्धा पाहिला. सरकारचे खर्च का वाढत आहेत, तर पहिला आहे लोकसंख्या वाढ, बरोबर आहे. नागरीकरण म्हणजे शहरीकरण वाढत आहे, हे पण बरोबर आहे. प्रशासकीय यंत्रणेचा विस्तार आणि विकासाचे प्रकल्प, सर्वच बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4. लोकसंख्या वाढली तर उपभोग खर्च वाढतात, योजनांची निर्मिती करावी लागते. शहरीकरण जेवढं वाढत जाईल तेवढे सरकारचे शहरी भागावर होणारे खर्च हे वाढत जातात. प्रशासकीय यंत्रणेचा विस्तार तर कर्मचाऱ्यांचे वेतन, पगार, भत्ते वाढतात. विकासाचे प्रकल्प जर म्हटले तर भांडवली खर्चांचे स्वरूप वाढत जाते. पर्याय क्रमांक 4. अंतर्गत कर्ज खालील गोष्टींशी संबंधित आहे. सरकार जेव्हा उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतात तेव्हा सरकारची काय निर्माण होत असते, तूट. आणि तूट भरून काढण्यासाठी सरकार कर्ज घेते. तेव्हा एक अंतर्गत घेते आणि दुसरं बाह्य घेते.
तर आपण सर्वाधिक कर्ज जे घेतो 95% आसपास ते अंतर्गत कर्जाचं प्रमाण आपलं जास्त आहे. खुल्या बाजारातून कर्ज उभारणी करणे किंवा त्याला बाजार कर्ज किंवा जनतेकडून कर्ज आपण म्हणतो, ज्यामध्ये ट्रेझरी बिल्स आहेत, टी बिल्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, पोस्टातील अल्पबचती आहेत, पोस्ट ऑफिसमधील अल्पबचती म्हणजे जनतेकडून उभारलेलं कर्ज. या व्यतिरिक्त जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत त्यांचा PFचा पैसा, प्रॉव्हिडंट फंडचा पैसा, तर या माध्यमातून कर्ज उभारता येते. भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्गमित केलेले विशेष कर्ज रोखे, त्याला आपण म्हणूया टी बिल्स किंवा गव्हर्नमेंट बॉन्ड सुद्धा म्हणू शकतो. कर्ज रोखे म्हटलं तर गव्हर्नमेंट बॉन्ड्स. आणि उभयपक्षी तजबीज, याचा अर्थ होते बायलॅटरल लोन्स, म्हणजे दुसऱ्या देशाकडून कर्ज घेणे. हा तर पॉईंट येणारच नाही. दुसऱ्या देशाकडून म्हटलं तर ते बाह्य कर्जाचा भाग होते, पण उभयपक्षी तजवीज म्हटलं तर आपलं उत्तर चुकण्याची शक्यता जास्त असते. तर या ठिकाणी काय येणार आहे पर्याय ए आणि बी हे स्टेटमेंट पूर्णपणे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. राष्ट्रीय उत्पन्न याबाबत योग्य पर्याय ओळखा. हे पहिला लाईन जे आहे विशेष का घेतली आहे याच्यावर 3 ते 4 वेळा प्रश्न आहेत तुम्हाला. राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना ही डेट विचारलेली आहे, 4 ऑगस्ट 1949ला झालेली आहे. स्टेटमेंट बरोबर. राष्ट्रीय उत्पन्न समितीचे अध्यक्ष PC महालनोबिस, प्रसंत चंद्रा महालनोबिस हे होते. स्टेटमेंट बरोबर आहे. सदस्य धनंजय गाडगीळ आणि VK RV राव होते, हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. वरीलपैकी सर्व योग्य. राष्ट्रीय उत्पन्न जे आहे याचे वैशिष्ट्य जर पाहिले तर ही मॅक्रो इकॉनॉमिक संकल्पना आहे. मॅक्रो इकॉनॉमिक संकल्पना संपूर्ण देशाच्या बाबतीत हे मोजलं जाते. दुसरं आहे मॅक्रो इकॉनॉमिक संकल्पना, त्यानंतर यामध्ये घसारा विचारात घेतला जात नाही. ही प्रवाही संकल्पना आहे, फ्लो. हे एक वेळ जर सुरू झालं तर कंटिन्यू सुरू राहते. राष्ट्रीय उत्पन्न समितीने त्यांचा अहवाल 1951ला दिला आणि अंतिम अहवाल 1954ला दिलेला आहे. तर या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाचे जेवढेही प्रश्न होते, मोठ्या प्रमाणात मोठा व्हिडिओ हा घेतलेला आहे. यामध्ये जेवढेही प्रश्न होते मी तुमच्यासमोर हे मांडलेले आहेत. यासोबतच अजून बजेट जे आहेत महाराष्ट्राचा आणि सोबत आपल्या केंद्राचा, ह्या 2 बजेटवर सुद्धा प्रश्न आज किंवा उद्या यानंतर तो व्हिडिओ येणार आहे. सोबतच महासंग्राम हे जे सिरीज आहे यामधले तुम्हाला 100% ऑप्शन्स, कारण की मी 4ही ऑप्शन्समधले त्याचे एक्सप्लेनेशनसुद्धा एक्स्ट्रामध्ये दिलेले आहेत, हे बघा. त्यामुळे तुम्हाला 4 ऑप्शन्सला जे जे छोटे छोटे पॉईंट्स बोललेलो आहे ते सुद्धा तुम्हाला ऑप्शन एलिमिनेशनसाठी, जर सरळ जर प्रश्न नसेल तरी ऑप्शन एलिमिनेशनसाठी हे खूप कामाचे आहेत. हा एक व्हिडिओ, याच्या आधीचे काही व्हिडिओज आहेत, यूट्यूबवर खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओज आहेत, तर ते तुम्ही ते सुद्धा बघू शकता. ॲपमध्ये विशेष करून तुम्हाला ही जी आजची PDF आहे ही मी टेलिग्रामवर शेअर करतो. @स्वराज्य अकॅडमी या टेलिग्रामवर मी हे शेअर करतो. साईडला ठेवून व्यवस्थित एक वेळ हे प्रश्न सोडून घ्या, बघून घ्या. इकॉनॉमिक्सला हा भाग, याच्या आधीचे भाग व्यवस्थित जरी केले तुम्ही तरी ऑप्शन एलिमिनेशन्स तुम्हाला 100% मिळेल, जर डायरेक्ट प्रश्न नाही मिळाले तरी. मागच्या काही पेपरमध्ये पॅटर्न हे सतत बदलत आहे. इकॉनॉमिक्सच्या बाबत खूप जास्त चेंजिंग पॅटर्न आहे. त्यामुळे राज्यसभेचा मागचा पेपर जर बघितला, त्यामुळेच मी थोडे आधीचे जुने व्हिडिओ जर पाहिले तर थोडे सिंगल लाईनवर मी प्रश्न घ्यायचो, पण आता मल्टी लाईन्सकडे आपण जास्त गेलेलो आहे. त्याचं कारण आहे मल्टी लाईन्सवर तुम्हाला प्रश्न येतील का, तर तुम्हाला प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे, कारण की 1 तासाचा पेपर आहे. पण मल्टी लाईन्समध्ये आपल्या होणाऱ्या ज्या रिव्हिजन्स आहेत ह्या खूप चांगल्या पद्धतीने होतात. त्यामुळे मल्टी लाईन्सवर हे आपण घेतलेलं आहे. ॲनालिसिसच्या वेळेस बऱ्यापैकी मी ॲनालिसिसकडेच फोकस केला. आता शेवटीच तुमच्यासोबत डायरेक्ट एक वेळ तिकडे पाहणं सुरू केलं. शेवटी ॲनालिसिस झाल्यावर तुमच्यासोबत मी बोलत आहे. शेवटी आपण आपलं सर्व काम प्रॉपर करायचं. जे जे लॉजिक्स आहेत, एरियाज आहेत, हे सर्व तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेले आहेत. यासोबत जेवढे प्रश्न शेवटपर्यंत आपण सोडायचं नाही, शेवटपर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तरीसुद्धा काही घटक तुमचे काही वाटत असतील, प्रॉब्लेम्स वाटत असतील, तर ते तुम्ही एरियाज काही प्रॉब्लेम्स असतील छोटे मोठे, ते सुद्धा मला एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं तर पाठवू शकता. नाही पाठवले तरी यावरच आपले काही व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.